गुड इव्हनिंग. गुड इव्हिनिंग. तुझं नाव काय? माझं नाव वेदिका प्रशांत वाघ आहे. मी किलबिल सेंट जोसेफ स्कूलमध्ये पढते. ओके. तुझं स्टँडर्ड काय, ग्रेड काय तुझं? माझी 6th स्टँडर्ड सिक्स आहे. स्टँडर्डला पडते. ठीक आहे. आज तू जे काय अटेंड केलंय मॅथ जिनियस इव्हेंट, तर तुला कसं वाटलं? मला खूप छान वाटलं आणि इम्प्रूव्हमेंट्स खूप वाटल्या. ओके. म्हणजे टोटल तू आज 6 सेट्स दिल्या, बरोबर आहे? हो. एका सेटमध्ये किती क्वेश्चन्स होते? एका सेटमध्ये 40 क्वेश्चन्स होते. ओके. पण टोटल किती झाले मग? एका क्वेश्चन मध्ये 33 क्वेश्चन्स होते. टोटल 40 क्वेश्चन्स असे तू 120 क्वेश्चन्स सॉल्व्ह केलेत, बरोबर आहे? हो. 10 मिनिट्स मध्ये. नंतर तुला इम्प्रूव्हमेंट वाटली काही? पहिला सेट तुला अवघड गेला असेल, हो. सोपा गेला असेल, काय वाटलं? पहिला सेट थोडा अवघड गेला, मग इझी होत. लास्ट सेटला चांगले ओके. ग्रेड पडले. तुला मार्क्स कसे मिळाले? मला आधी फर्स्ट सेटमध्ये 10 मार्क्स पडले, मग 12 पडले, मग 13, मग 14 आणि मग 15. ठीक आहे. म्हणजे काय झालं? डिक्रीजिंग की म्हणजे इन्क्रीजिंग? इन्क्रीजिंग म्हणजे इम्प्रूव्हमेंट झाली, बरोबर आहे. आणि कशामुळे झालं हे इम्प्रूव्हमेंट? सगळं प्रॅक्टिस. प्रॅक्टिसमुळे, बरोबर आहे. म्हणजे तू कंटिन्यू प्रॅक्टिस करत गेली तर तुझं इम्प्रूव्हमेंट झाली, तुझी मार्क्स चांगले झाले, हो. बरोबर आहे ना? म्हणजे मॅथची भीती गेली. आधी होती? आधी थोडी थोडी. आता गेली. ठीक आहे. म्हणजे तुझ्या खूप सारे क्युरीज क्लिअर झाल्या या मॅथ्स हो. इव्हेंट्समुळे. हो. ठीक आहे. मग आता तू कंटिन्यू अटेंड करशील? हो, मग कंटिन्यू करेल. ठीक आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. जसं की आपण बघितलं की ह्या मुलीने कमी जसे जसे तिने सेट्स देत गेली तसं तसं तिच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली. जर तुम्हीही तुमच्या पाल्याच्या बाबतीत असंच वाटत असेल की त्याने एका मिनिटामध्ये 30 क्वेश्चन सॉल्व्ह करावे, तर प्लीज आय एम समर्थ मॅथ जिनियस इव्हेंटला जरूर व्हिजिट करा. थँक्यू.